कवितेचं नाव आहे सुबह का भूला संध्याकाळी घरी येतो. सुबह का भूला संध्याकाळी घरी येतो. कविता अशी आहे की अशा वेळी काहीच बोलता न येणं ही सुरुवात असते नुसती. अशा वेळी काहीच बोलता न येणं ही सुरुवात असते नुसती. या रक्त वाहून गेणाऱ्या धमन्या आवडतच आणतात हळूहळू या चिरेबंदी हृदयाभोवतीचा श्वास आपला. अशा वेळी काहीच बोलता न येणं ही सुरुवात असते नुसती. या रक्त वाहून गेणाऱ्या धमन्या आवडतच आणतात हळूहळू या चिरेबंदी हृदयाभोवतीचा श्वास आपला. न्यायालयाच्या पायरीवर तर पाऊल ठेवायचाच उशीर की मुकेपणाचा खोलवरचा दऱ्याखोऱ्यांमधला अनुभव येतो माणसाला. आणि उशिराने कधीतरी सुनावणी झाली की सुनेपणाचा सगळं सुनसान असण्याचं. न्यायालयाच्या पायरीवर तर पाऊल ठेवायचाच उशीर की मुकेपणाचा खोलवरचा दऱ्याखोऱ्यांमधला अनुभव येतो माणसाला. आणि उशिराने कधीतरी सुनावणी झाली की सुनेपणाचा सगळं सुनसान असण्याचाही. काहीच बोलता न येणं हे दुखणं आहे हृदयविकाराला समांतर. काहीच बोलता न येणं हे दुखणं आहे हृदयविकाराला समांतर. आणि त्याशिवाय जिथे बोलून काही उपयोगच नाही अशाही किती जागा आहेत आभाळाखाली. आणि आभाळ त्या सगळ्यांचं ओझं खांद्यावर घेऊन असल्यासारखं अबोल नुसतंच असतं. माथ्यावर एक शब्दही बोललेले नाहीये अब्जावधी वर्षांपासून आपल्याशी. अशा वेळी आपण ज्यांची वाट पाहत असतो ती माणसं परतून येत नाही साक्ष द्यायला. अशा वेळी आपण ज्यांची वाट पाहत असतो ती माणसं परतून येत नाही साक्ष द्यायला. आणि जे नंतर आलेले धावत पळत ती दमलेली विसावा घेतला की निघून जातील न सांगताच. जी नंतर आलेले धावत पळत ती दमलेली विसावा घेतला की निघून जातील न सांगता. या पाण्याबाहेर काढलेल्या माशाचं भविष्य सांगायला हिंमत कुठून आणायची गोळा करून. या पाण्याबाहेर काढलेल्या माशाचं भविष्य सांगायला हिंमत कुठून आणायची गोळा करून. भाषेचाही धीर खचतो अशा वेळी. भाषेचाही धीर खचतो अशा वेळी. आणि पाण्यात खोल गेलेला माणूस भाषा उतरून ठेवतो किनाऱ्यावरच. पाण्यात खोल गेलेला माणूस भाषा उतरून ठेवतो किनाऱ्यावरच. त्याला आपण मारलेल्या हातात ऐकून जात नाही. म्हणजे माणूस कधी पावसात भिजला आणि कधी पावसात भिजला नाही इतकी साधी नाहीये गोष्ट. किंवा आपण एका रस्त्याने गेलो आणि एका रस्त्याने गेलो नाही आणि परतून तर आलोच नाही कधी एवढंच नाहीये सांगण्यासारखं. त्याच्या आधी आपण मनातल्या मनात स्वतःशीच काय बोलत होतो तेही सांगायचं असतं माणसाला. पण सांगायला तळ दिसत नाही. हे पाणी निवळत नाही तुफानाला इतके दिवस गुंतून झाल्यावर. पण सांगायला तळ दिसत नाही. हे पाणी निवळत नाही तुफानाला इतके दिवस गुंतून गेल्यावरही. दरम्यान तारे अगणित आहेत त्याचा तसा अंदाज येतोच कोणाला. दरम्यान तारे अगणित आहेत त्याचा तसा अंदाज येतोच कोणालाही. आणि आपण काही बोलायला जावं तर चंद्रही मोजून होत नाही असे दिवस चालून येत राहतात अंगावर. तारे अगणित आहेत त्याचा तसा अंदाज येतोच कोणालाही. आपण काही बोलायला जावं तर चंद्रही मोजून होत नाही असे दिवस चालून येत राहतात अंगावर. अशा वेळी पाखरांच्या खांद्यावर बंदूक घेऊन तावातावाने सगळं आकाश कवेत घेतलं तरी चंद्र ओळीने उभे करता येत नाही. अशा वेळी पाखरांच्या खांद्यावर बंदूक घेऊन तावातावाने सगळं आकाश कवेत घेतलं तरी चंद्र ओळीने उभे करता येत नाही. आकाशातलं वैभव दिवाणखान्यात आणून लावता येत नाही. आकाशातलं वैभव दिवाणखान्यात आणून लावता येत नाही. आणि हा जुमला वापरून पायाखालची जमीन तरी कुठे सांभाळता येते आपल्याला. हा जुमला वापरून पायाखालची जमीन तरी कुठे सांभाळता येते आपल्याला. आपल्याला भलेही माहिती असतं आवडतातच बसून राहत नाही दिवस. आणि सांत्वनाला येणारे तर सांगूनच जातात कुठे अमर असतात काळातील म्हणून.
पण दिवा विसता विसता पुन्हा उजेड व्हावा, अगदी तसंच एखादं दृश्य मरणाची मुसंडी मारून विलोभनीय होत जातं. एवढंच आपण नवीन दृश्य शोधण्याचा अभिनय करतो हताश होऊन. आपल्या सभोवतालची माणसं नवं आकाश शोधलं असल्याची बकवास करतात. नाही म्हणायला आपणही समजून घेऊन पाहतो. नवा डाव मांडण्याचा रिवाज इथला काही केल्या आपल्याला विसरता येत नाही. एक रेषांनी आधीची अपार करुणेने ओथंबलेले असे दिवस येतात आयुष्यात. आपले डोळे भरून येतात पुन्हा. अपार करुणेने ओथंबलेले असे दिवस येतात आयुष्यात. आपले डोळे भरून येतात पुन्हा पुन्हा. उशिराने का होईना आपल्याला कळत जातं आपण आसमानचे सहोदर असल्यासारखे बनवले. उशिराने का होईना आपल्याला कळत जातं आपण आसमानचे सहोदर असल्यासारखे जन्मले. सुबह मुलगा संध्याकाळी घरी येतो तो आपण सगळे बाहेर उठून आम्ही एकमेकांच्या गळ्यात पडून आसमानचं देव लागतो. सुबहचा मुलगा संध्याकाळी घरी येतो तो आपण सगळे बाहेर उठून एकमेकांच्या गळ्यात पडून आसमानचं देव लागतो. म्हणून अशा वेळी काहीच बोलता नाही येतं ही सुरुवात असते गोष्टी. अशा वेळी काहीच बोलता नाही येतं ही सुरुवात असते. धन्यवाद. गंभीर कविता पोहोचत असते. या ठिकाणी आयोजकांची काही गोष्टी मान्य कराव्या लागतात चांगल्या. एक कविता प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं त्याचे भूमिका विषयावे असे आयोजकांचं म्हणणं होतं. राजेंद्र काळे यांची कविता त्यांनी विश्वकर्माचे जिल्हाप्रतिनिधी बुलढाण्याचे रेखाटणी शामची आई वर्षभर शिक्षण साधन सारे गुरुजी मध्ये गुलामपती विरागस आराम करी मनोरंजन जो मुलांचे प्रभूशी नाते जोडण्याचा मूलमंत्र अमरण्याच्या त्याच मातीत सरस्वतांची मांदी आणि सर्वत्र हाताला चढते मिळते भाकर तव्यावरच्या चुलीसारखा संसार परिणामांच्या त्याच भूमीने उचलला संग्रहाचा भार. नभाने भूमीला दान देताना नभाने भूमीला दान देताना रानगोळी चैतन्याचा समान खानदेशी अहिराणी भाषेचा हा अखिल भारतीय बहुमान हा अखिल भारतीय बहुमान. राजेंद्र काळे यांची कविता या ठिकाणी कविता सादर करण्याचा मोह आयोजकांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून झालाय. आपण ती कविता पाहण्याच्या गजराला प्रतिसाद दिला. यानंतर चंद्र कवितेसाठी या ठिकाणी